नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मला तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक करायचं आहे, कारण तुमचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असता आणि ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी सुद्धा सतर्क असता। आता तुम्ही मला म्हणाल की हे मला कसं कळलं? तुम्ही या चॅनलवरच्या प्रत्येक विषयाला ज्या पद्धतीने प्रतिसाद देताय, भरभरून प्रतिसाद देताय, त्यावरूनच कळतं की निरोगी आयुष्य राहावं किंवा ज्ञान प्राप्त करून आपण नवनवीन गोष्टी शिकाव्यात यासाठी तुम्ही किती आग्रही आहात। आणि मला खरंच या गोष्टीचं खूप कौतुक आहे आणि तुमच्या या प्रतिसादामुळे मला प्रत्येक वेळेला नवनवीन विषय घेऊन यायला, त्याबद्दल माहिती पुरवायला खूप आवडतं आणि त्या निमित्ताने आपण सगळेच जण ग्रो होतोय आणि ग्लो होतोय। आणि म्हणूनच चॅनलवर आता जे कोणी नवीन आले असतील तर मी त्यांना अगदी आग्रहाने सांगेन की चॅनल आपलंच आहे, सबस्क्राइब करून टाका, बेल आयकॉनचा बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते ना हे सुद्धा तुम्हाला कळेल। चला तर मग आता आजच्या विषयाला सुरुवात करूया। आजचा जो विषय आहे तो पोट साफ असेल तर स्किन हेल्दी असणार म्हणजे काय? मध्ये एक आपण पॉडकास्ट केला होता, डॉक्टर मानसी मेहेंदळे तिथे आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की तुमचं पोट साफ झालं तर तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे। आणि याच एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी स्वतः जे घेत असलेलं चूर्ण आहे त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तोच हा एपिसोड आहे। कारण त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये इतक्या लोकांनी मला विचारलं की ताई चूर्ण कसं बनवायचं हे आम्हाला सांग, आणि ते इतकं इफेक्टिव्ह आहे कारण गेले काही दिवस मी स्वतः डाएट करते आहे आणि बऱ्याचदा प्रोटीनचा इंटेक जास्त झाला की तुमचं पोट साफ होत नाही आणि मग त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी उद्भवू शकतात आणि म्हणूनच पोट साफ होणं खूप गरजेचं असतं। त्यासाठी घरी बनवलेलं कुठलं असं चूर्ण आहे याची रेसिपी मी सांगणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता, गॅसेस, अपचन, अंगावर सूज येणं किंवा मग ब्लोटिंग होणं याची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेऊया। खरं तर पॉडकास्टमध्ये आपल्याला डॉक्टर मानसी यांनी खूप छान समजावून सांगितलं, पण एक क्विक रिव्हिजन आता या व्हिडिओमध्ये करून घेऊ। नंबर 1 कारण ते म्हणजे आपण आपल्या आहारामध्ये फायबर कमी खात असू, तंतुमय पदार्थ जर कमी खात असू तर आपल्याला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं आणि म्हणूनच पालेभाज्या, फळं ज्यामध्ये जास्तीत जास्त फायबर आहे अशा पदार्थांचं रोजच्या रोज सेवन करणं खूप गरजेचं आहे। नंबर 2 ते म्हणजे आपण जर का पाणी कमी पित असू तरी सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं। हिवाळ्यामध्ये खूपदा खूप कमी पाणी प्यायलं जातं आणि त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं। त्यामुळे दिवसातून 2 ते 3 लिटर तरी पाणी प्यायला पाहिजे आणि आयडियल जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर 8 ग्लास पाणी हे दिवसातून तुम्ही प्यायलंच पाहिजे। नंबर 3 कारण ते म्हणजे जर का तुमची अजिबात फिजिकल ॲक्टिव्हिटी नसेल, तुम्ही जर फक्त बसून काम करत असाल तर तुम्हाला डेफिनेटली गट इश्यूज व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच फिजिकल ॲक्टिव्हिटी ही खूप इम्पॉर्टंट असते। त्यासाठी व्यायाम करणं हे अतिशय गरजेचं असतं आणि जर का तुम्ही व्यायाम करू शकणार नसाल, तुम्ही खूप बसून काम करत असाल तर अशा वेळेला चेअरवर बसून सुद्धा काही व्यायाम प्रकार असतात, ते आपण करायला हवेत। नंबर 4 ते म्हणजे स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं। खूपशा अशा गोष्टी आहेत जर तुमचं गट क्लीन होत नसेल तर त्यासाठी कारणीभूत असतात। त्यातला स्ट्रेस हा महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं सांगायला गेलं तर स्ट्रेस हा तुमच्या प्रत्येक विकारामागचा आणि तुमच्या आजारामागचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आजकाल आणि म्हणूनच आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करता येणं जमायला हवं आणि म्हणूनच सकारात्मक आणि आनंदी राहता यायला हवं। यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट कशी करायची यावर सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत। नंबर 5 शेवटचं पण महत्त्वाचं कारण आहे, जर का तुम्ही कुठल्या अशा औषधांवर असाल, मेडिसिन्सवर असाल तर त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं। तर यातली कुठली कारणं नाही आहेत ना हे समजून घ्या आणि यामुळे जर का तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत असेल तर काय करायचं तुम्हाला माहितीच आहे। शिवाय मी आता जे तुम्हाला चूर्ण सांगणार आहे ते घेतल्यानंतर तुमचं पोट अगदी क्लीन होणार आहे 100%। पण त्याआधी आपण त्यासाठी काय खायला हवं हे थोडंसं समजून घ्या। तर गॅस, ब्लोटिंग किंवा तुमचं अंग सुजतंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर ॲपल सायडर व्हिनेगर हे पाण्यामध्ये, वॉर्म वॉटरमध्ये घालून तुम्ही पिऊ शकता। त्यानं सुद्धा पोट साफ व्हायला मदत होते।
सकाळी उठल्या उठल्या काहीही न खाता पिता ब्रश करण्याआधी हे करायचं आहे. किंवा मग तुम्ही सब्जाचं पाणी दिवसभर पिऊ शकता. 1 चमचा सब्जा जर का तुम्ही प्यायलात पाण्यामध्ये घालून, तरी सुद्धा त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात आणि त्याचा तुमचं गट क्लीन करण्यासाठी अतिशय उपयोग होऊ शकतो. त्यामुळे सब्जा आणि ॲपल सायडर व्हिनेगर हे खूप चांगलं ऑप्शन आहे. बऱ्याचदा ॲपल सायडर व्हिनेगर घेतल्यानंतर पित्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे 1-2दा पिऊन बघा. जर का तुम्हाला असं वाटलं की खूप जास्त प्रमाणात पित्त होतंय किंवा मग डोकं दुखायला लागलंय, तर ॲपल सायडर व्हिनेगर घेणं टाळा. नंबर 2 ते म्हणजे मी मगाशी म्हणाले तसं फळं खायची. पण कुठली फळं खायची? कुठल्या फळांमध्ये जास्त फायबर आहे? तर पेरू, ॲपल, पेर आणि पपई या फळांमध्ये जास्तीत जास्त फायबर असतं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची फळं खाल्ली तर तुमचं पोट साफ व्हायला नक्की मदत होते. नंबर 3 ते म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स, मैद्याचे प्रोडक्ट्स हे संपूर्णतः टाळायचे. अजिबात खायचे नाही. ज्यांना कोणाला पोट साफ होण्याचा इश्यू आहे त्यांनी अजिबात बेकरी प्रोडक्ट्स खाऊ नये. तर आता सगळं क्लिअर झालेलं आहे. चूर्णाची रेसिपी जाणून घेण्यासाठी आता तुम्ही वही पेन घेऊन बसलात तरी सुद्धा चालेल. सगळ्यात आधी आपण इथे जिरं घेणार आहोत. जिरं यासाठी कारण यामुळे जर तुम्हाला गॅसेस होत असतील, ब्लोटिंग होत असेल, तर जिरं हे ब्लोटिंग कमी करण्यासाठी मदत करतं. म्हणून इथे आपण 2 चमचे जिरं घेतोय. नंबर 2 ते म्हणजे ॲसिडिटी खूप होत असेल आणि पचन चांगलं होत नसेल, तरी सुद्धा तुम्हाला चांगलं माहिती आपल्या स्वयंपाकघरात असतं ते म्हणजे आपण पटकन ओवा जे आहे ते खातो. म्हणूनच आपण इथे 2 चमचे ओवा घेणार आहोत आणि त्याचबरोबरीनं 7 काळी मिरी घेणार आहोत. तर नंबर 3 पदार्थ काय आहे? काळी मिरी, ज्यामुळे आता हिवाळ्यामध्ये ज्यांना कोणाला सर्दी सतत होत असेल त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे. त्यामुळे इथे आपण 7 काळी मिरी घेतलेल्या आहेत. नंबर 4 पदार्थ आहे तो म्हणजे बडीशेप. आपल्या शरीरामध्ये जर जास्त प्रमाणात ॲसिड निर्माण होत असेल तर आपण बडीशेप खाल्ली पाहिजे. खूप तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच जण सॉफ खातात, बडीशेप खातात. का? कारण पचन चांगलं व्हावं म्हणून. आणि म्हणून आपण इथे अर्धा वाटी बडीशेप घेणार आहोत. बडीशेप जास्त प्रमाणात घेतोय कारण जास्त प्रमाणात ॲसिड निर्माण जे झालेलं असतं ते नियंत्रणात आणायला मदत करतं. नंबर 5 पदार्थ तो म्हणजे वेलची किंवा वेलचीची पूड. तुम्हाला जर खूप जळजळ होत असेल, सध्या असं होतं की काहीही खाल्लं तरी जळजळ होतीये बाबा, तर त्यासाठी वेलची ही खूप उत्तम असते. त्यामध्ये खूप प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि म्हणूनच आपण इथे वेलची पूड घेणार आहोत. 1 चमचा, पूर्ण 1 चमचा आपण इथे वेलची पूड घ्यायची आहे. आता तुमच्याकडे जर वेलची पूड नसेल, डायरेक्ट वेलची तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही 10 ते 12 वेलची घेऊ शकता. हे जे सगळं मिश्रण आहे ते छानपैकी आपण तव्यावर मंद आचेवर असं भाजून घ्यायचं आहे. ते छानपैकी भाजून घेतल्यानंतर मग ग्राइंड करायचं आहे. आता ही जी मी क्वांटिटी सांगितलेली आहे ती साधारणपणे आपल्याला 1 आठवड्याभरासाठी पुरते. तर हे सगळं जे आहे तुम्हाला सांगितलेलं ते ग्राइंड करायचं आहे, छानपैकी मिक्सरमधून काढायचं आहे आणि मग त्यानंतर तुमच्याकडे जे काळं मीठ आहे ते काळं मीठ 1 चमचा या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे. ते छानपैकी एका बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि रोज रात्री गरम पाण्यामध्ये 1 चमचा ते घालायचं आणि हे चूर्ण प्यायचं. असं सोपं घरी बनवलेलं हे जे चूर्ण आहे ते तुमच्या स्किनसाठी खूप चांगलं असणार आहे, तुमच्या पोटासाठी खूप चांगलं असणार आहे. असं तुम्ही सलग महिना ते 1.5 महिना जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या चेहऱ्यावर जर काळे डाग असतील, मुरूम असतील किंवा आणखीन स्किन रिलेटेड कुठल्याही इश्यूज असतील तर या चूर्णामुळे ते कमी होणार आहे आणि सकाळी तुमचं पोट साफ होणार आहे. आता हे जे चूर्ण पावडर आपली तयार झालेली आहे, ही चूर्ण पावडर 1 चमचा 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायची. ते पाणी तुम्ही छान उकळवून अर्धा ग्लास करायचं. तसं जर तुम्ही प्यायलात तर त्याचे जास्त बेनिफिट्स मिळतात. जर का तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये घालून मिक्स करून प्यायलात तरी सुद्धा चालू शकेल, पण ते पाणी जरा गरम असणं अपेक्षित आहे. तर हे होतं आपलं चूर्ण आणि हे तुम्ही करून बघितल्यानंतर तुम्हाला अर्थातच जो काही रिझल्ट येईल तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात. तेव्हा भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये नवीन विषयासह.